चिखलदऱ्याचा आता लवकरच सीझन चालू होत आहे. मला असं वाटलं सकाळून घरून निघालो, खालून परतवाड्यातून जर्किट घातला अंगात, पण ऊन तपून राहिलं. पण आता हे कोणाच्या हाती द्या. सध्या आलो भीमकुंड पॉईंटवर, खाली काढू शकत नाही. खाली काढून माकडं घेऊन गेलं तर माय वाकी होतील. तर सध्या आलो मी भीमकुंड पॉईंटवर. या ठिकाणी जर म्हणसाल तर हे दृश्य तर काही बाबा सांगाच लागत नाही. म्हणजे तुम्ही जर समजा चिखलदऱ्यात जर आले तर चिखलदऱ्यातलं एक सगळ्यात फेमस ठिकाण म्हणजे भीमकुंड. या ठिकाणचं दृश्य एकदमच बढिया. आणि या ठिकाणचे माकडं वज्जर भारी आहेत. म्हटलं भाऊ तुम्ही येत जा, पण मध्यंतरी काही वन विभागाच्या माध्यमातून काही माकडं पकडले पहा तो धबधबा. आणि या धबधब्यातून ते पाणी पडते, लोक म्हणजे दृश्य एकदम चांगलं दृश्य भेटते. त्याच्यानं लोक या ठिकाणी पाहायला येतात. हे असं या भीमकुंडचं हे दृश्य आहे. इथून जर समोर तिकडे पाहायचं तर तिकडे लंबलचक तुम्हाला थोडंसं पाणी दिसत असेल. थोडासा झूम होते का पाय, ते तुम्हाला बोपापूरचं चंद्रभागा प्रकल्प ते दिसते. आणि दृश्य खरोखर भीमकुंड पॉईंटवर आले तर डोळे तुमचे एकदम मस्त वाटते. पण सध्या जसं मी भीमकुंडवर आलो या ठिकाणी की नाही, लय मोठं कन्स्ट्रक्शनचं काम दिसून आलं. हे लय मोठ्या प्रमाणात काही लोखंडी स्ट्रक्चर आणून टाकला आहे. तर मला अशी प्राथमिक माहिती अशी भेटली की या ठिकाणी काही झुले बनणार आहेत. म्हणजे एक ऍडव्हेंचर टाईप. कसे चिखलदऱ्यात काही ऍडव्हेंचर विशेष नाही. बाकीच्या जर एखाद्या तुम्ही हिल स्टेशनवर गेले तर ते ऍडव्हेंचर मोठ्या प्रमाणात पाहायला भेटते. त्याच्यानं सध्या भीमकुंड पॉईंटचं जे पर्यटन आहे हे बंद आहे. तशा प्रकारचे फलक वगैरे भरपूर ठिकाणी लावले आहेत. तर मोठं स्ट्रक्चर येऊन पडलं आणि याच्यात असं झुल्यासारखं इकडं घुम जाईल आणि पुंग येईल असं हे झुल्यासारखं येईल. तर त्याच्यानं सध्या हे बंद आहे. इकडच्या पाठीमागे दाखव काय बापा बापा जाळ्या का काय होय, किती मोठे मोठे जाळ्या आहेत हे. म्हणजे अरे पहा माकडं पहा. पहा तिकडे या ठिकाणचे माकडं इतके बाजिंदा आहेत की याच्या जेसीबीत उतरले. जेसीबीतलं काय नेलं राजेहून काय नाही. पण तुम्ही जर भीमकुंडवर आले तर सर्वात पहिले या ठिकाणी माकडापासून सावधून राहा. तरी म्हणते वन विभागाच्या माध्यमातून काही माकडं या ठिकाणचे पकडले आहेत. पण इतके बाजिंदे आहेत माकडं या ठिकाणचे की माणसाच्या अंगावर येतात. हे सामान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सध्या तुम्हाला दिसत असेल की मोठे मोठे पोल आहेत. त्या पोलच्या माध्यमातून या ठिकाणी झिम्पिंग झिकॅक नावाचं काहीतरी असते. त्याच्यावरून मस्त इकडून तिकडे उड्या मारल्या जातात किंवा की बंगई सारखंच एकदम ऍडव्हान्स प्रकारची बंगई या ठिकाणी होईल. बापरे जाळं पाना किती आहे ते. त्या धुऱ्यावर दिसणार तुम्हाला तिकडे ते पाहते रोप आहे तिकडे बांधलाय. हा पहा इथून तिकडे ते पाहते. हा त्या ठिकाण लोक असे हे काही वायर रोप बांधल्या जाईल आणि त्याच्या माध्यमातून इथून म्हणजे नवीन काहीतरी ऍडव्हेंचर येईल. त्याच्यासाठी 2-3 दिवस झाले हे एक बंद आहे. झाडा आहे का काय होय बापा, किती झाडा आहे हे. टणक आहे एकदम पोलाद. तर नवीन हा प्रयोग या ठिकाणी चालू होणार आहे. तर चिखलदऱ्याच्या पर्यटनाच्या दृष्टीनं म्हणजे अजून एक भर नवीन काहीतरी पाहायला भेटते. त्यासाठी सध्या भीमकुंडवर लय मोठा प्रयोग चालू आहे. काय दृश्य दिसते राजू, इकडच्या हातावर दाखव बरं जरासं. बापरे एकदम बढिया असं दृश्य आहे. ते तिकडे दिसणार तुम्हाला. तो बहुतेक तिकडचा गविलगड किल्ल्याचा काही भाग दिसते. तो जो आहे ना तिकडचा गविलगड किल्ल्याचा काही भाग आहे. आणि हा इकडचा हा दृश्य असं हे सुंदर दृश्य. आणि हे पहा तुम्ही जर मी डबल टिबल सांगून राहिलो, इकडे जर तुम्ही आले की नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची, या ठिकाणचे माकडं वज्जर बाजिंदे आहेत. हे पहा ते पहा ते इतके माकडं आहेत की तुमच्या हातात जर काही सामान दिसलं की तुमच्या हातातलं सामान नाही. लोक काय राजू आजकाल बोलायचा काय अर्थ काढते सांगता येत नाही. तुमच्या हातातलं तुमचा मोबाईल असो, एखाद्या बाईची पर्स असते किंवा काही आणतो आपण खाया प्यायला, हे माकडं तुमच्या हातातलं सामान घेऊन जाऊ शकतात. त्या जर तुम्ही जर चिखलदऱ्यात आले आणि भीमकुंडवर आले तर तसंही कोणीही पर्यटन ठिकाणी जा तर सुरक्षित जा. पण या ठिकाणी की नाही हे माकडा जे आहेत ना इतके वज्जर बाजिंदे आहेत. आता या दादानं काहीतरी पुडी आणली खायले. हा बा हे येले हे बा डायरेक्टच येतात ना हो. हा बा हे माकडं भल्ले बाजिंदे असल्यानं याच्यापासूनही सुरक्षित राहा असं मी आव्हान करत आहे किंवा विनंती करत आहे. बाबा काही समजा तुम्ही तर हे दृश्य सध्या तुम्हाला भीमकुंडून मी दाखवत आहे. म्हणून तुम्ही भीमकुंड असाल तर पुढच्या वेळेस जो भीमकुंड तुम्हाला दिसेल हा नवीन ऍडव्हेंचरचा ठिकाण होईल इतकं मात्र नक्की. तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे स्ट्रक्चरचं काम चालू आहे त्याच्यासाठी माहिती द्यासाठी आपल्या परतवाडा शहरातले म्हणजे मनीष दादा. बापा बाबा लय सामान येऊन पडलं बा या ठिकाणी. नेमकं काय काय होणार आहे सांगा जरा सग मला. आता भीमकुंडला नवीन ऍक्टिव्हिटी होत आहे हा. आणि आपल्या इथले बरेचसे लोक असतात ज्यांना नवीन नवीन काही करायचं असतं. हा. इथे एक हे होऊन राहिलं, झिपलाईन होऊन राहिली मोठी, हा. एक 200-300 मीटरची स्काय सायकल होत आहे, एक 150 मीटरची. आणि हे जाईंट स्विंग आहे. ज्याच्यातून काय होईल, 2 जण बसतील आणि अर्धे बाहेर जातील इथून आणि येतील. नवीन ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे आपण जे टीव्हीवर पाहतो तसं. बस. जसं लोक आपल्या इथे उत्तराखंड करायला जाते आता इथं होईन आपल्या इथं. बरं
मला एक सांगा, याचं मग काही भाडं राहील का, कसं काय काय हे? ते आता डिपार्टमेंट ठरवते. हा. आपलं फॉरेस्ट डिपार्टमेंट अंतर्गत हे सगळं होत आहे. हा. तर हे डिपार्टमेंट त्याचे चार्जेस वगैरे ठेवणार आहे. म्हणजे जे काही पैसे द्यायला लागेल, म्हणजे आपल्या इकडचे आहे ते किती काय भाव आहे हा. असं विचारते. तर असंच ते डिपार्टमेंट ठरवलं किती म्हणजे होईल. हे सध्या काम फॉरेस्ट वाले करत आहेत डिपार्टमेंट आणि नंतर ते एखाद्या खाजगी एजन्सीला चालवायला भेट देतील काय? नाही, सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच. दिवस आता ते डिपार्टमेंट डिसाईड करेल की कोणाला द्यायचं आहे. तर या ठिकाणी ऍडव्हेंचरचं दादानं सांगितलं, आपल्याला ते काही शब्द समजले नाहीत बाबा काय बोलले येतं, पण त्याच्या बोलण्याहून ते शब्द इतके भारी भारी होते. म्हटलं म्हणजे नक्कीच काहीतरी ऑटोमॅजिक. आम्ही टीव्हीवर पाहतो, गावखेड्यातले लोक काय पाहायला भेटते बाबा, टीव्हीवर पाहतो तिकडे इमॅजिका असो, तिकडे एखादं वॉटर पार्क असो किंवा कोणी डिस्नीचं काही ते वर्ड असतो, पण तशाच प्रकारचं एक ऍडव्हेंचर ठिकाण आपल्या भीमकुंड पॉईंटवर येत आहे. तुम्ही या लवकर. किती दिवसात चालू होणार आहे? पुढच्या एक 10-15 दिवसात. 10-15 दिवसात. आपण जर सरकारी काम आहे 1 महिन्यात चालू होईल असं समजू, तर हे जसं चालू होईल तसं तुम्ही या ठिकाणी आनंद घ्या. फक्त एक माझी विनंती तुम्हाला आहे, या ठिकाणी असाल ना, सामान सुमान गाडीत जरासं काच बंद करून ठेवा. या ठिकाणचे माकड घेऊन वज्जर भाजीन द्यात राजे.